रहा है तू? वापस बोल। कौन लेके घूम रहा है 7 लेके कितना क्यूट आहे रे तू. चलता है का मेरे घर पे? झालंय आमचं दर्शन. आता आम्ही चाललोय खाली. नाव वी विल ईट सम राजस्थानी थाली. अरे सही. कुठे मला ट्रेन? हा पटरीवर. पटरी कुठे मला? माझा मालक पण असाच आहे. माझा मालक पण असाच आहे. आलो आपण. नाही मला असं होतं. अरे वा आलात तुम्ही. चला आजची जर्नी सुरू करूया आपण. आता आम्ही पोहोचतो राजस्थानला सकाळी 8:40ला. ओके एकदम डॉट ट्रेन एकदम डॉट होती. त्यानंतर आता मीनाक्षी पॅलेस आम्ही इकडे हॉटेलमध्ये थांबलो आहे. तिकडे थोडा आराम करणार. मग देन आम्ही जाणार टू आमच्या कुळदेवीला. ते खिमाज माता कुळदेवी इकडून 4 किलोमीटर जास्त लांब नाही आहे. तर तिकडे जाऊ आणि मग तिकडे तुम्हाला दाखवू पुढे काय आहे. बाकी द जर्नी वॉज गुड. एक नंबर जर्नी. आम्ही आता आलो आहे खिमाजोताच्या द्वारमध्ये. हे बघा हे खिमाजोताचं द्वार आहे. इकडून एंट्री आणि वरती मंदिर आहे माता. चलो काय लिहिलं तिथं ते वाचायचं तुम्हाला? खिमाज द्वार. बोल रहा है तू? वापस बोल. कौन लेके घूम रहा है 7 लेके कितना क्यूट है रे तू. चलता है का मेरे घर पे? चल ना मस्त पढ़ाई कराऊंगी तेरे से. हाँ? किती रुपये गाड़ी पर? 50 रुपये पर है. पर हेड. और नीचे 30 रुपये क्यों लिखा है? वो सिंगल है. अच्छा सिंगल मतलब जाने का खाली. जाने का. ये जाके आने का. जाके आने का 50 रुपये. चलो मग चलो भेटू. वरती आता चाललो आम्ही या दुसऱ्या गाडीने. कारण की तिकडे आतमध्ये अलाउड नाही आहे. तर इकडून पर हेड काय 50 रुपीज घेतात ते लोक. जाऊन येऊ ना. चला तर आपण जाऊन आणू. आपली बाटली त्या रिक्षात राहिली. काय सिनरी बघा. इकडूनच कशी भारी दिसत आहे. तिकडून काय होईल. एक नंबर. हा खूप औषधी असते. माहित नव्हतं मला. हे बाबुलचे झाड आहेत. वाव. हे जखमा भरण्यासाठी एकदम उत्कृष्ट ना. हां ते लगेच जखम भरून जाते. ओके. पूर्वी लढाई करायचे लोक म्हणजे ही झाडं लावून निघायचे. रस्त्यात केव्हाही त्यांना कमी नको औषधाची म्हणून. ओके म्हणून बाबळीचं झाड औषधी असते. अजून मी किती चढतो बघ गाईस. अजून आहे खूप वेळ आहे. किती स्टेअरकेस असतील? ते काय मजाच नाही. इवन असं नॉमिनली हां तेवढं असणारच. 500 ते 1000 असणार. चलो काय हिरवं गार आहे ना एकदम. गाईज आणि वरचा सगळ्यात वरचा व्ह्यू आहे. डोंगरावरतीच आहे ॲक्च्युली आमची जी देवी आहे ती. खूप भारी वाटलं. हे मंदिर आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. बट आम्ही थोडंसं केलं तरी पण. कारण की मला तुम्हाला दाखवायचं होतं. चला ही मस्त असं वरती टॉपवरती असं आहे. आणि वरतून काय ते सिनरी दिसते. देवीचे दर्शन खूप चांगलं झालं आमचं. आणि तुम्ही नुसतं यू नॉट बिलीव्ह किती एवढं भारी आहे ना. खूपच भारी आहे. म्हणजे बघा तुम्ही. आय विल शो यू. घरं किती कमीतले बघितले इकडे. थोडंच घर आहेत आणि लँड खूप आहेत. इकडे शेती खूप महाग आहे तिकडे सगळे. आणि मोस्टली सगळे लोक शेतीच करतात. थोडंसं इंडस्ट्रियल कमी आहे इकडे. इंडस्ट्री कमी आहे. तर झालं आहे आमचं दर्शन. आता आम्ही चाललो आहे खाली. नाव वी विल ईट सम राजस्थानी थाली. अरे सही.
झोपायची इच्छा होते कारण की आमचं संध्याकाळ बोलतोय रात्रीची 10:50ची ट्रेन आहे भिनमालवरूनच टू बोरिवली. तर त्याच्या पहिले आपण आता झोपून घेऊ, थोडा आराम करू कारण की आम्ही ऑलमोस्ट हजार पायऱ्या चढलो आहे आम्ही. 1000 माताचे दर्शन घ्यायला आमची गाडी होती पण आम्ही पायऱ्यानेच गेलो. त्याचं कारण आहे अंगात किडे. देवाचं दर्शन पण होतं त्याचं कारणच आहे, पण तरी आम्हाला देवीने समोर दिलं होतं की गाडीने जा बाळा, पण नाही आमच्या अंगात किडे. आम्हाला जायचं होतं चालत. त्यात हे 2 बाई झोपलेत ना डुगूर. हे बघा इकडे 2 झोपले आणि तिकडे एक झोपलं एक. हे या दोघांमुळे आम्ही चालत आलो आहे. गेलो येताना गाडीच केली. आता आम्ही आराम करतोय. आपण आता भेटूयात आरामात झोपल्यानंतर. जाम मजा आली पण गंमत म्हणजे का आकाश, आपण चढून गेलो ना ही सगळ्यात मोठी गंमत आहे. अरे आपण गाडीत बसलो, त्याला सगळं विचारलं सगळं झालं, 300 रुपये अडलं, चला माझी सकाळची जिम आपल्याकडनं आहे ना, आपल्या गडोगानेच करून घेतलं की तुम्ही चालत. पण छान झालं जे काही झालं ते. शांत देवात पण बसलो आपण दोघे जरी किती वेळ. मस्त छान बसलो. किती थंड हवा होते ना, खरोखर सुंदर हवा, एकदम छान हिरवगार निसर्ग. मोराचा आवाज होता. अरे मोर नव्हता तो, साळुंकीचा आवाज होता. कसला होता? हो सोळंकीने बघून साळुंकी आवाज करायला लागले. नको मला अजिबात, हॅलो हॅलो असं माझ्यासारखं. मला नकोय ना सोळंकी आवाजच नकोय मला. गाईज रात्रीचा सीन आहे, आम्ही तर निघालोय. हे बघा काय मस्त केलं बघा लाईटिंग. तेच खूप चांगले आहेत. हां थोडासा बाथरूम वगैरे क्लीन आहे बट ओव्हरऑल म्हणजे क्लीन आहे म्हणजे हार्ड वॉटर असतं ना, म्हणून त्यामुळे त्यांचं जे नळ वगैरे आहे ते थोडंसं ते हार्ड वॉटरमुळे खराब झालं. बट ओव्हरऑल जर स्टेशनजवळ तुम्हाला हवं असेल ना, दिस इज द बेस्ट हॉटेल. मीनाक्षी पॅलेस नाव आहे. आणि काकी कसं होतं रिव्ह्यू तुमचा मीनाक्षी पॅलेस? बरोबर. आणि मग बघा शेवटी मी आईस्क्रीम पण राहण्याचं आणि रूम पण रूम्स क्लीन होते. पण जेवण अप्रतिम होतं आणि फूड आणि रिजनेबल फूड, असं ओव्हर एक्सपेन्सिव्ह नाही काय नाही, परफेक्ट. आणि स्टाफ पण खूप व्यवस्थित. येस टोटल कोऑर्डिनेटिव्ह होतं, मस्त होतं. एक दिवस आलो आणि थकवा बिलकुल नाही आला. ओव्हरऑल एकदम मस्त ट्रिप झाली. येस म्हणजे देवीची कृपा म्हणावी. येस येस. तर बघू रिक्षा करू आणि जाऊ स्टेशनला. किंवा चालत चालत पण जाऊ शकतो, असं काय नाही. अरे भैया आप सुबह किधर थे? हम लोग को इतना बड़ा गाड़ी मिला ही नहीं. चलेगा वी आर बॅक गाईस. आलोय परत भिंमा स्टेशनला. आता जाऊया घरी. हे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणार बोलले. प्लॅटफॉर्म नंबर 1 हां इकडेच येईल गाडी. प्लॅटफॉर्म नंबर 1 सगळे खाली बसत आहेत. ऑइले नको. कसं असं डायरेक्ट काय होतं? कुठे बाळा ट्रेन? हां पटरीवर. पटरी कुठे बाळा? पटरी समोर. मग जाऊन फुले बघ. फुलं असं मान फुले ट्रेनला वेळ अजून 11:30 ट्रेन आहे. हो 11:30 ट्रेन आहे. पण असे क्लीन आहे. खूप क्लीन आहे, प्रचंड क्लीन आहे. आणि बघ ना आवाज नाही, एवढे बोलतात लोक पण आपल्याला आवाज नाही करत. गाईज आता आमची ट्रेन ऑलमोस्ट अर्धा तास लेट झाली आहे. आम्ही त्या प्लॅटफॉर्मवरतीच बसलो आहे. एवढं क्लीन आहे स्टेशन भिनमाळचं, तुम्ही बघू शकतात. कुठेच कचरा नाही बघा, कुठेच नाही. आणि 2च प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे इकडे खूप कमी स्टेशन्स आहेत. बट प्लॅटफॉर्म्स खूप कमी आहेत इकडे, पण किती क्लीन आहे बघा ना. लोक बसलेच असं आरामात. म्हणजे मी तरी मुंबई किंवा ठाण्यामध्ये असा प्लॅटफॉर्मवरती बसू शकत नाही, म्हणजे माझी हिंमतच नव्हणार. बाकीचे लोक बसतात ते बसतात, बट क्लिनिनेस खूप आहे इकडे.
लोक कमी आहे, गर्दी नाही आहे, वचवच नाही, काय नाही, शांततात सगळे आपलं आपलं कामं करतात. कोणी कोणाशी म्हणजे बोलतात पण एकदम गपचूप आपलं कामं करत असतात. त्यातलं मुंबईत एवढं असतं आवाज आवाज आवाज, ते काहीच आवाज नाही इकडे. आई आणि काकी राऊंड मारतात इकडे पाटील. ते 2 बाईक आहेत, ते माझे काकी आणि आई आहेत. ते राऊंड मारत आहेत. आपण जाऊयात आता, बसून होतो तिकडे. गाईज इकडे ना खूप कमी ट्रेन आहेत, मग सगळे असं पटरीवर बसू शकतात इकडे. असं काय इकडे बसलं आहे मी, काहीच नाही इकडे. ऑलमोस्ट काहीच गाड्या खूप कमी येतात. आमची याच्यानंतर आमचीच गाडी, सिंगल ट्रॅक आहे यांच्याकडे, सिंगलच ट्रॅक आहे. मग ऑलमोस्ट हाफ एन आवर लेट आहे आता ट्रेन. फिलिंगच वेगळी आहे. आता सुरुवात केली आहे टाकायची. आता ही फिलिंगच वेगळी आहे एकदम. असं कधी बसतो नाही आयुष्यात मी इकडे असं कोपऱ्यावरती. आता फर्स्ट टाइम बसतोय. चला म्हणजे फाटते थोडीशी, नंतर आपण उठू. ट्रेन आली की फाटेल माझी. चलो आमच्या ट्रेनमध्ये लाईट गेली. काय दिवस आले, ट्रेनची लाईट गेली. झोपायचं वगैरे होतं, लाईटच गेली. त्यांना वाटलंय की हा खोटं बोलतोय, तिकडे लाईट ते मोबाईलसाठी सांग. हां मोबाईलची लाईट आहे गाईज. लाईट खरंच गेली, खरंच लाईट गेली. नाही आली लाईट, माझी चार्जिंग सुरू झाली. येस लाईट आली, आता लाईट आली. तर मोदींना फोन केला होता पप्पा. ओके गाईज, तर झोपलं. जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. आता बस ना किती बाhtavlo चला बाय 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 निघा कामा नाहीत का तुम्हाला